नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवलेला आहे कुरडई कांदा। आता हा कुरडई कांदा जो आहे ना, तो गव्हाची कुरडई जी असते तिचा बनवला जातो। कोणत्याही प्रकारचे वाटण करायची गरज नाही, काही नाही, आणि टिफिनसाठी झटपट होणारी आणि चवीला इतकी जबरदस्त की पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने कुरडईची भाजी बनवणार इतकी छान अशी चव लागते। तर चला पाहूया कशी बनवायची ते। तर बघा, गव्हाच्या कुरडया बनवल्या होत्या, त्याचा हा जो बारीक भुगा उरलेला होता। म्हटलं चला आता टिफिनला सुद्धा मला आज काही भाजी नव्हती, म्हटलं याचीच भाजी बनवूया आणि तुमच्यासाठी शेअर करूया। आता आपल्याला काय करायचं आहे, हे कुरडईचे भुगा जो आहे ना तो भिजत टाकायचा आहे। एकदम 15 ते 20 मिनिटात भिजतो। आता याच्यामध्ये आपण टाकूया 2 ग्लास पाणी, म्हणजे पूर्ण कुरडई जी आहे ना पाण्यात भिजली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित भिजते। आता याला भिजण्यासाठी आपण ठेवूया एक 10 ते 15 मिनिटं। तर हे बघा, आता आपण कुरडई भिजण्यासाठी ठेवली होती आणि बघा मस्त भिजलेली आहे, व्यवस्थित अशा पद्धतीने भिजली पाहिजे, म्हणजे भाजीसुद्धा छान होते। आता काय करायचं, याच्यामधलं जे पाणी आहे ना ते सर्व आपल्याला काढून टाकायचं आहे। त्यासाठी एक चाळण घ्यायची आणि पूर्ण आता कुरडई आपण काढून घेऊया। तर चला, हे बघा चाळणीत मी ठेवली होती, पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे। असं मोकळं सुटसुटीत झालं पाहिजे। काढून पण असे 10-15 मिनिटं ठेवायचे, म्हणजे एकदम असे सुटसुटीत होतो भाजीसाठी, मग भाजी पण मस्त मोकळी सुटसुटीत होते। तर कुरडई आता भिजलेली आहे आणि ही जी आहे ना गव्हाची कुरडई आहे। एक मोठा कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे, एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला, थोडीशी कोथिंबीर आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेले आहे। तर चला, आता सर्व साहित्य रेडी आहे। आता भाजी करून घेऊया। कढईमध्ये टाकूया आता आपण एक 4 चमचे तेल आणि आता तेल गरम होऊन द्यायचे। तेल गरम झालं की 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, फोडणी छान चुरचुरली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मी हिंग पावडर घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला लसूण तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता। आता लसूण छान असते ही फोडणी करून घेऊया। छान असं मस्त लसणाचा जो वास आहे ना तो छान असा भाजीला सुद्धा लागला गेला पाहिजे, त्यामुळे लसूण छान असा परतून घ्यायचा आहे। तर चला, आता लसूण पण छान परतलेला आहे। आता हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो तेलात चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता आपण याआधी उन्हाळी वाळवण्यामध्ये गव्हाची कुरडई बनवलेली आहे, एकदम पांढरी शुभ्र। तर गव्हाची कुरडई कशी बनवायची, तसेच यापूर्वी सुद्धा आपण गव्हाची कुरडईची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे आणि दोन्ही यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, म्हणजे कुरडईची आणि कुरडईची भाजी नक्की पहा। तर पाहू शकते बघा, कांदा छान असा परतलेला आहे, छान असा ब्राऊन कलर कांद्याला आलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यात बारीक चिरलेला जो टोमॅटो होता तो टाकायचा आहे। आता दोन्ही पण छान असं परतून घ्यायचं आहे। आता टोमॅटो शिजवून घ्यायची गरज नाही, फक्त 1-2 मिनिटं हलकंसं परतून घ्यायचं आहे। तर हे बघा, दोन्ही छान असं कांदा आणि टोमॅटो असं छान एकजीव झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण टाकूया मसाला। आता कुरडई कांदा बनवण्यासाठी जास्त मसाल्याची सुद्धा गरज लागत नाही, काही नाही, फक्त मिरची पावडर। हे बघा, आता मी मिरची पावडर टाकलेली आहे 1.5 चमचा, जसं तुमचं प्रत्येकाचं तिखटचं प्रमाण असेल तसं, आणि अर्धा चमचा टाकूया हळद पावडर। आता हे मिक्स करून घेऊया। थोडीशी मी याच्यामध्ये टाकते कोथिंबीर। ते बघा छान असं आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। अगदी पाहून सुद्धा तोंडाला पाणी सुटते, नुसते विचार जरी केला की आज कुरडईची भाजी बनवायची आहे तरी सर्वांनाच, कारण आमच्या इकडे आवडते। तर नगर भागात तर कुरडईची भाजी बनवली जाते, एका वेळेला 5-5, 6-6 किलोचे कुरडई बनवतात, त्यामुळे तळण्यासाठी सुद्धा होतात सणाला, आणि जेव्हा भाजीला काही नसते तेव्हा कुरडईची भाजी आमच्या इकडे हमखास बनवली जाते। आता आपण याच्यामध्ये टाकूया भिजवलेली कुरडई, चवीनुसार मीठ। आता फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम झटपट होते, अगदी 5 ते 10 मिनिटात, आणि टिफिनला सुद्धा तुम्ही बनवू शकता, कारण एकदम झटपट होते, वेळ पण लागत नाही, काही नाही, आणि चवीला सुद्धा एकदम जबरदस्त बघा मस्त मोकळा सुटसुटीत। तर चला, याआधी सुद्धा आपण खूप साऱ्या रेसिपी ज्या आहेत ना अपलोड केलेल्या आहेत, जसं की नाश्त्यासाठी झटपट होणाऱ्या किंवा टिफिनसाठी एकदम कमीत कमी वेळेत आणि झटपट होणारी रेसिपी असेल, किंवा आता उन्हाळा आहे आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी काही ना काही मिरचीचं ठेचा असेल, चटणी असेल, हवंच असतं। तर अशा खूप साऱ्या रेसिपी ज्या आहेत मी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल अपलोड केलेल्या आहे, की ज्या तुम्ही सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने करू शकता। तुम्ही त्यासाठी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे काही जरी नवीन व्हिडिओ आले तरी तुम्हाला लगेच पाहायला भेटेल। एकदम साध्या सोप्या रेसिपी असतात, आणि आता उन्हाळी वाळवणंसुद्धा सुरू आहे। आता उन्हाळी वाळवणंसुद्धा आपण खूप साऱ्या रेसिपीज केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा। ते बघा मस्त आपला कुरडई कांदा जो आहे ना झालेला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकली की छान वाटते। आता उन्हाळा आहे आणि मस्त हिरवीगार जर कोथिंबीर भाजीमध्ये टाकली
की दिसते तर छानच, पण चवसुद्धा मस्त लागते. तर चला हे बघा मस्त आपला कुरडई कांदा आहे झालेला आहे. काही शिजवायची गरज लागत नाही, काही नाही, फक्त परतून घेतला की झाला. एक 15-20 मिनटं कुरडई भिजवायची आणि कांदा टोमॅटोमधून परतून भाजी फक्त परतून घ्यायची, म्हणजे मस्त मोका सुटसुटीत कुरडई कांदा टिफिनसाठी तयार. तर तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे कुरडई कांद्याची अशी भाजी बनवली जाते का, आणि जर बनवली जाते तर तुम्हाला ती आवडते का, हे सुद्धा कमेंट करून सांगा. बघा मस्त आपली कुरडईची भाजी जी आहे ना तयार झालेली आहे. करायला सुद्धा साधी सोपी आणि झटपट होणारी, आणि चव तर इतकी जबरदस्त की जिभेवर रेंगाळत राहील अगदी इतर भाज्यांपेक्षा, आणि वेगळी काहीतरी. बघा मस्त आपला कुरडई कांदा जो आहे तो तयार झालेला आहे. तर ही कुरडईची भाजी जी आहे ना तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, किंवा जरी अशी खाल्ली तरी चवीला जबरदस्त लागते. अगदी मॅगी आणि नूडल्सपेक्षा सुद्धा जबरदस्त ही आपली एक पारंपरिक रेसिपी आहे की जी गावाकडे भाजी जेव्हा काही नसते तेव्हा हमखास बनवली जाते. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.